म्हणा सर्वांनी ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते अकारण कारुण बलय कृपा सिंधू भगवान परमात्म्याच्या कृपाशीर्वादानं सद्गुरूंच्या कृपाशीर्वादानं चालू असणारा हा भागवत नामयज्ञ निमित्त आहे हरिभक्तपरायण श्रीमती रंजनाताई किसनराव गोते यांचा 78वा वाढदिवस अमृत महोत्सव सोहळा गोते परिवाराच्या माध्यमामधून हा संपन्न होत आहे। त्यानिमित्तानं हा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ संपन्न होत आहे। आजचा या ठिकाणी आपल्या कथेचा 5वा दिवस आहे। आजच्या या पहिल्या सत्रामध्ये 4 ओळी 5 ओळी असा काही कथांचा धांडोळा घेत आपण थोडंसं त्याचं सिंहावलोकन करत
प्रभू रामचंद्रांचं चरित्र आजच्या पहिल्या सत्रामध्ये पाहण्याचा आपण प्रयत्न करू आणि दुपारच्या सत्रामध्ये श्रीकृष्ण भगवंताचा जन्मोत्सव सोहळा आपण साजरा करणार आहोत। उद्याचा दिवस भगवान परमात्म्याचं संपूर्ण चरित्र, रुक्मिणी स्वयंवर हे प्रसंग उद्याच्या दिवसामध्ये आणि परवाला या कथेची सांगता, त्यावेळेला सुदामा ब्राह्मणाची कथा, मार्कंडेय मुनीची कथा, भागवताचं समारोप कथेचा, राजा परीक्षितीची परमगती असा हा कथेचं चिंतन आपण त्या ठिकाणी करणार आहोत। काल आपण त्या ठिकाणी दुसऱ्या स्कंदामध्ये विदुर काकांचं चरित्र, चतुश्लोकीचारी भागवत आणि भागवताची जी 10 लक्षणांनी युक्त आहे हे श्रीमद भागवत पुराण, तो विषय पाहिला की पहिल्या स्कंदामध्ये, प्रथम स्कंदामध्ये अधिकारी सांगितलेला आहे, दुसऱ्या स्कंदामध्ये साधन सांगितलेलं आहे आणि तिथून पुढच्या प्रत्येक स्कंदामध्ये सर्ग, विसर्ग आदी जी आश्रय तत्वापर्यंतची 10 तत्व आहेत त्याचा विचार आपण थोडक्यामध्ये त्या ठिकाणी केला। आज आपण त्या ठिकाणी तिसऱ्या स्कंदामधला काही भाग या ठिकाणी पाहणार आहोत। भगवंताचे जे अन्य अवतार झाले कृष्ण भगवंत सोडून, त्या सर्व अवतारांचं चरित्र या ठिकाणी पाहण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करूया। वराह अवताराची कथा विशेषत्वाने यामध्ये येते। एक वेळेला सहज नारद मुनी फिरत फिरत वैकुंठ लोकात गेले असताना भगवंताचे पार्षद जय आणि विजय यांनी त्यांना अडवलं, परवानगीशिवाय आज जायचं नाही आणि तुम्ही तसेच निघाला परवानगी न घेता म्हणून अडवलं। परंतु त्यांना असं वरदान होतं की कोणत्याही ठिकाणी जायला परवानगीची गरज नव्हती। जसं डिपार्टमेंटचा माणूस असेल तर त्याला तिकीट काढायची काही गरज नाही, पण हे जय विजयांना माहीत नव्हतं किंवा आवरण तयार झालं बुद्धीवरती आणि त्यांना अडवलं। त्यांनी त्यांना शाप दिला की 3 जन्म मृत्यू लोकामध्ये राक्षस योनीला प्राप्त व्हाल। दरवाजावर काय गडबड चालू आहे हे पाहून भगवान महाविष्णू त्या ठिकाणी आले। काय झालं त्यांच्या ते सगळं लक्षात आल्यानंतर सनकादिक मुनी बी माफी मागायला लागले, आमच्याकडून तुमची ड्युटी आहे, तुम्ही बरोबर करत होता, आमची चूक झाली। जय विजयांच्या ठिकाणी विवेक निर्माण झाला, कारण प्रभूच्या आगमनामध्ये विवेक निर्माण होत असतो। विवेक म्हणजेच गरुड आहे आणि वैराग्य म्हणजे हनुमंतराय आहे। भगवंताला वाहू शकणारा फक्त गरुड आहे। गरुड म्हणजे विवेक। तुम्ही विवेकाच्या जवळ गेले की भगवंताच्या जवळ पोहोचलाच। विवेकच फक्त वाहून नेऊ शकतो भगवंताला, म्हणजे गरुड। अन्य कोणाचंही बळ चालू शकत नाही। समुद्र मंथनामध्ये मंदराचल पर्वत हल्ला सुद्धा नाही जागेवरून राक्षसाने देवांना। भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी सहज उचलून गरुडाच्या पाठीवरती ठेवून स्वतः विराजमान झाले। वाहून नेणाराचं बळ सुद्धा तेवढंच असावं लागतं, ज्याला वाहून न्यायचं त्याचं जेवढं बळ आहे तेवढंच बळ वाहून नेणाराचं असावं लागतं। एवढं बळ आहे कोणाचं? मी विवेकाचं म्हणतो, तुम्ही गरुडाचं म्हणत पाहिजे। तत्वाने कळलं पाहिजे विवेक गरुड कोण, हनुमंत कोण आपण म्हणत असतो नाही। गरुड हनुमंत पुढे पाहती वाट, गरुड हनुमंत पुढे पाहती वाट, वाळवंटा वाजोरी महा
पांडुरंगाच्या दर्शनाला गेल्यानंतर क्रम आहे. क्रम काय आहे? पहिलं चंद्रभागेचं स्नान, पुंडलिकाचं दर्शन. पुंडलिक म्हणजेच संतांचं प्रतीक आहे, संत आहे पुंडलिक. संतावेन प्राप्ती नाही ऐसी वेगळी देवाई, म्हणून त्याचं दर्शन. नंतर महाद्वारामध्ये असणाऱ्या नामाच्या पायरीनं वरती जायचे. नामाशिवाय भगवंतापर्यंत पोहोचताच येणार नाही. नामाची, नामदेवाची पायरी, त्या नामरूपी देवताच्या पायरीनं मग महाद्वारामध्ये गेल्यानंतर आतमध्ये त्या ठिकाणी गरुड आणि हनुमंत, गरुड खांबाला आलिंगन द्यायचे. गरुड आणि हनुमंत दोन्ही बाजूला आहे. तिथे तुम्ही पोहोचला की जवळजवळ तुम्ही भगवंताच्या आतमध्येच पोहोचला, गाभाऱ्यामध्येच पोहोचला असं म्हणायचं. तिथून पुढे लगेच भगवंताचं दर्शन आहे, पांडुरंगाचं. या क्रमानेच पांडुरंगाचं दर्शन आहे, ध्यानात ठेवा. मग गरुड आणि हनुमंत म्हणजेच वैराग्य आणि विवेक. विवेकासहित वैराग्याचे बळ, धडधडीत ज्वाळ अग्नी माझी. विवेक आणि वैराग्य युक्त असला पाहिजे साधक. म्हणून विवेक, वैराग्य, समाधी शतक आणि पुढे मुमुक्षुत्व ही प्रत्येक साधकाच्या ठिकाणी असली पाहिजे. तुम्ही म्हणाल मग आम्हाला तर हे काही न सांगता डायरेक्ट अनुग्रह कसा दिला? तो त्यांचा उदारपण आहे. त्यांनी आपल्याला युक्तीनं परमार्थ असं सांगितला की त्यांच्या सामर्थ्यावर तुम्हाला आत्मसाक्षात्कार घडवून दिला आणि आता अखंड होण्याकरता तुम्हाला या गोष्टीची गरज आहे. आणि म्हणून प्रबोधाच्या माध्यमामधून तुम्हाला ते शमदम साधन दिलं. जे समाधी शतक ज्याला म्हणतात ना, त्याच्यातलं शमदम साधन हे नंतर दिलं. का? गुणदोष याती न विचारिता काही, 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 गुणदोष याती न विचारिता काही. भाव दिला पायी आपुलिया, भाव दिला पायी आपुलिया, भाव दिला पायी आपुलिया, भाव दिला पायी आपुलिया. गुणदोष याती न विचारिता काही, गुणदोष याती न विचारिता काही, गुणदोष याती न विचारिता काही, गुणदोष याती न विचारिता काही. उदार संत एक जगी वागविती अंगी सामर्थ्य. आमची पात्रता नाही, पण त्यांच्या सामर्थ्यानं त्यांनी आम्हाला आत्मसाक्षात्कार करून दिला. पण एवढ्यावर काम साधत नाही. ही बाप कमाई झाली. आप कमाईचं पाहिजे ना काहीतरी. ही झाली बाप कमाई. त्याच्यावर चोड्या मारून राहिले बाप कमाईवर. आप कमाई नको का? काही काहीच नाही आप कमाई. काय होतं? आप कमाईनं कमवायला गेलं का अहंकार निर्माण होतो, आणि बाप कमाईचं मिळालेलं असलं का आळस निर्माण होतो. काय करावं? दोन्हीकडून बी प्रॉब्लेमच आहे. बाप कमाईनं मिळालेलं असलं की त्याचं महत्व वाटत नाही, आळस निर्माण होतो. आणि आप कमाईनं करायला गेल्यानंतर हा मी एवढं केलं, हे केलं, ते केलं, काय करावं बरं? काय करायचं तुम्ही ठरवा. मी फक्त सांगितलं जे मला दिसतंय ते करायचंय, ते त्याचं त्यांनीच करायचे. काय असेल गुणदोष याती न विचारिता काही, ठाव दिला पायी आपुलिया. कोणत्याही प्रकारचे गुणदोष पाहिले नाही. एक काकड आरतीमध्ये प्रमाणे मला वाटतं, जळो माझी कर्म वाया केली कटकट, झाले तैसे तंट नाही आले अनुभवा. नाही ते बी नाही. हा त्याच्यात गुणवंत केलो दोष जाण्यासाठी. कोणाचे दोष जाणण्यासाठी? कधी विचारला प्रश्न आपल्याला? आपण मला गुणवंत केलं भगवंताने, हे दोष जाण्यासाठी. कोणाचे? दुसऱ्यांचे? आपले स्वतःचे.
पुढंच म्हणलेलं आहे ना, माझे मद पोटी बळकट भूषण. आत्मपरीक्षण करायचं, आपल्यामध्ये काय कमतरता आहे, कुठपर्यंत आली आपली साधना, आपल्यात काय परिवर्तन घडलं. नुसती दारू प्यायची सुटली एवढं परिवर्तन अपेक्षित नाहीये. समजा ते तर दारू सोडवणारे, बिगर माळेची बी दारू सोडवणारे येतात पेपरला इकडे तिकडे दारू सोडवायला, काहीतरी युक्ती येते टॅक्ट आहे, मला बी माहिती आहे. तर मी तसा प्रयत्न करून परमार्थाला माणसाला लावलंच नाही, काही नाही. फक्त दारू पिणाऱ्या माणसाला जे काही आपल्याला प्रयोग जो करायचा आहे, तो ज्या माणसाला घरातल्या सांगितला त्याने ते कोणालाही सांगायचं नाही, एवढं पथ्य पाळायचं. एकाच्या ठिकाणी केला होता मी प्रयोग, पण त्यातही ते पुन्हा त्याला सांगितल्यानंतर त्याचं फेल झालं ते काम. तंत्र आहे थोडंसं, बाकीचं काही नाही. जर तो दारू पिला ना, मी एक औषध देत असतो, जर तो दारू पिला ना की त्याला लगेच उलट्या व्हायला सुरुवात होणार, पोटामध्ये काही आणणार थांबणार नाही, काही उलट्या जुलाब सुरू होणार. पुन्हा मग आपल्याकडे आल्यानंतर ते दुसरं औषध दिलं ना की ते थांबणार. नुसतं बसमध्ये येतो, काही नाही, दुसरं काही नाही. कळलं तर पहा, मी थोडासा म्हणजे प्रगटही नाही गुहेही नाही असं बोलत. आमच्याकडं टमाट्याचा रस माहिती, टमाट्याचा रस, टमाट्याच्या रसाची कथा माहिती का? टमाट्याची रस काय काय म्हणते तुम्हाला दुसरं काय म्हणायचं? नाही नाही, छोटे छोटे टमाटे असतात त्याचा का? नाही, ती कथाच वेगळी आहे, भागवतात नाही. ती अशी आहे की कोणत्याही आजारावाली माणसं त्यांच्याकडे जात होती, सगळ्यावर एकच औषध टमाट्याचा रस, आणि सगळ्यांना गुण येत होता, सगळ्यांना गुण येत होता. काय होतं त्याच्यात समजलं, त्यात ते मी उघड करत नाही का, तर मग तसाच प्रयोग मी करायचा. पण ती गुह्य तिनं जर नवऱ्याला सांगितल्यानंतर फेल झाला प्रयोग. जोपर्यंत त्या ठिकाणी दारू जर पिला ना आपण, त्या औषध दिलं, औषध भस्म दिल्यानंतर की त्यांच्या पोटामध्ये थांबणारच नाही अन्न, उलट्या आणि तुला, आणि पुन्हा पुन्हा भस्म दिलं की थांबलं. एवढ्यात नाही समजलं तर मग जेवल्यावर कळलं. आयर बाबा म्हणत असतात, नाही कळलं तर मग जेवल्यावर कळलं. खाली पोटामध्ये विचार कमी आहे, सुचत नाही जास्त माणसाला, जेवल्यावर कळलं, काय हरकत नाही. तंत्र येते, तंत्र येते, काही नाही एवढं विशेष काही नाही. दारू सोडवणाऱ्यांचं ही तंत्र आहे, चांगली आहे गोष्ट म्हणून गुह्य असं ते गुह्यच ठेवायचं. कल्याण करणार आहे ना समाजाचं. प्रगट केल्यावर सगळ्यांना वाईट झाल्यावर काय उपयोग त्याचा, चांगली गोष्ट आहे म्हणून ते असंच राहू द्या. तरी बहुतेकांना कळलंच असं टमाट्याचा रस म्हणजे. मला फसवलं एकाने तर शिंदे म्हणून साताऱ्याचा अजून नंबर आहे, आपण सोडून दिलं, टाईम नाही आपल्याकडे म्हणून. पहिल्यांदा शुगरचं मला औषध पाठवलं 1 महिन्याचं, त्याच्यानंतर त्याचे काही चार्जेस घ्यायचे ते घेतले, पाठवलं. नंतर अजून 2 डोस घ्यावा लागतील, 3000 रुपये भरायला सांगितले, भरले, पण पुन्हा औषध पाठवलंच नाही. पण पहिल्या महिन्यात औषधाने फरक पडतोच पडतोच. त्याच्यानंतर दुसरंच काहीतरी पाठवून देणार कोणाला, नाही तर पाठवणारच नाही. खूप लोकांना फसवलं महाराष्ट्रावर, खूप लोकांना. काय म्हटलं आता आपल्याला वेळ नाही तर काय मोठं अवघड नाही, फोन ब्लॉक करून टाकणार, कोणाला काय होतं हे देणार नाही. मेसेज समजा पाठवला कधी फोन ओपन असला तर त्याचंही काही उत्तर देणार नाही, अशी माणसं आहेत. पण 1 महिन्यामध्ये फरक पडल्यानंतर आपल्याला आपण लगेच पुढचं मागणार ना, पहिले पैसे भरायला लावणार, पाठवा ऑनलाईन पैसे पाठवा, 3000 रुपये पाठवून दिले. चला, आपला वेळ कमी आहे आपल्याकडं. काय विषय चालला होता आपला? साधू संतांचं लक्षण. गुणदोष याती न विचारिता काही, ठाव दिला पायी अपुर्या, आणि नंतर शमदम साधन देतात. शमदम साधन हे विवेक, वैराग्य, समाधी शतक किंवा मुमुक्षुत्व असल्याशिवाय काही उपयोग नाही, काही उपयोग नाही. कारण त्याला ती गोडी लागलीच नाही ना त्या नामाची, असा त्याचा अर्थ. त्याविषयी विषय झाला. ब्रह्मरस गोडी जयासी भावले, वासना निमाली समूळ त्यांची. ज्याला ब्रह्मरसाची गोडी प्राप्त झाली त्याला इतर विषय वासना राहणारच नाही. किंवा त्याचाच उलट अर्थात आपण घेऊ, वासना निमाली समूळ त्यांची, ब्रह्मरस गोडी तयासी भावले, असं विचिंतन करा. आपल्याला का त्या ठिकाणी ब्रह्मरस गोडी लागत नाही, तर विषय आवडतायत म्हणून ब्रह्मरस गोडी लागत नाही. ती जर वासना निवृत्त झाली तर ब्रह्मरस गोडी तयासी भावली, त्याला आवडणारच नाही. कुमुदिनीचे निताटे
तो जेविला चंद्र करणे चोखटे, तो चकोर काही वाळू म्हणते चुंबितो असे. जो चकोर त्या ठिकाणी अमृतपान त्या ठिकाणी करतो, चंद्रामृतपान किंवा कुमुदिनीतलं कमळातलं त्या ठिकाणी त्यातून अमृत श्रवण करतो, तो वाळवंटामध्ये चोची आपटत त्या ठिकाणी वाळवंटातले किडे खाणार नाही असं माऊली ज्ञानोबा म्हणतात. आपला विषय चालला होता की त्या ठिकाणी हे जय आणि विजय यांना ज्या वेळेला त्या ठिकाणी हा शाप सनकादिक मुनींनी दिला, 3 जन्म राक्षस श्रेणीला प्राप्त व्हा. भगवान परमात्मे आल्यानंतर ते एकमेकाची माफी मागू लागले. भगवंत आल्यानंतर तिथे विवेक असतोच म्हणून सर्वांमध्ये विवेक तयार झाला. द्वारपाळ माफी मागू लागले, सनकादिक ऋषी सुद्धा माफी मागायला लागले, आमचं चुकलं. ते म्हणायला लागले आमचं चुकलं. कधी कधी असं होतं बरं का की असमंजसपणा एका पार्टीकडे असला, एका व्यक्तीकडे असला आणि एकाकडे समजदारपणा असला तरी त्यांचं मेळ बसत नाही, त्यांचंही भांडण. आणि दोघांकडे समजदारपणा असेल तर त्यांचंही भांडण, निर्णयच होत नाही. दोघांकडे समजदारपणा असल्यावरही निर्णय नाही होत. त्याला उदाहरण सांगतो. एका ठिकाणी एक तळ होतं, भरपूर पाणी होतं त्याच्यामध्ये, शुद्ध स्वच्छ असं, आणि त्याच्या तीरावरती 2 पक्षी मरून पडलेले होते. पण त्यांना कोणत्याही प्रकारे बाण नाही, कोणत्या शस्त्राचा आघात नाही, रक्त निघालेलं नाही. कसं काय घडलं असं याचा विचार करा बरं. सांगा कोणाच्या विचाराने सांगा बरं. कोण पाणी आणि तर पाण्याची तहान लागून त्या ठिकाणी ते तृषाक्रांत होऊन मरण पावलेत म्हणावं तर पाणी येते ती. कोणत्या वेदाचा बाण शस्त्र नाही लागलेलं, रक्त नाही निघालेलं, कशामुळे मेले असतील? थोडा अंदाज करा कशामुळे मेले असतील? एकमेकांच्या प्रेमामुळे मेले. दोघे अतिशय समंजस होते, एवढं त्यांचं प्रेम एकमेकावरती. तर तो त्याला म्हणायचा तू पी, हा म्हणायचा तू पी, तू पी, तू पी, तू पी, तू पी करता करता दोघेही मरून गेले पाणी असून. आणि 2 समांतर रेषा एकमेकाला कधीच मिळत नाही. आपल्याला वाटतं संप्रदायामध्ये हे असं का आणि का बरं विचार जुळती नाही यांची. 2 समांतर रेषा कधीच मिळत नाही, तत्वज्ञान आहे. मिळतील का 2 समांतर रेषा? किती अनंतपर्यंत त्या जरी गेल्या तरी एकमेकाला मिळणार नाही. आणि 2 समंजस जर असल्यानंतर असं पाणी पाणी पी पी तू पी तू पी करून करून त्या ठिकाणी मरतील. भगवान परमात्म्यानं सांगितलं तुमची चूक नाही, त्यांची चूक नाही. माझ्या ठिकाणी संकल्प निर्माण झाला अवतार घ्यायचा, मग अवतार घ्यायला सवंगडी कुठले पाहिजेत? इथलेच पाहिजेत ना. आणि माझ्या संकल्पाने हे घडून आलं तुमचं भांडण. तुम्ही मृत्यू लोकामध्ये मला जायचे अवतार घ्यायला, मग तिथे माझे सवंगडी पाहिजेत म्हणून मी ही गोष्ट घडून आली. श्रीपाद बाबा सांगायचे एका ठिकाणी जेवायला होतो तर ती मावशी काय करायची, अर्धी भाकरी शेळीमध्ये टाकायची, खाली ताजी चतकोर, वरती चतकोर. मग मी पाहिल्यानंतर मी काय करायचा, वरची आणि खालची चतकोर चतकोर खायचा आणि परत द्यायचा. तिच्या ते लक्षात आलं ती मग बोलायला लागली. बोलायला लागलं तर म्हणलं नाही मला ते जमत नाही, शिळं खाल्ल्यावर माझं पोट दुखतं. तरी ती तसंच करायची. मग एक दिवस म्हणे मी काय केलं माहिती का, तिचं स्वयंपाक झाल्यानंतर असं चांगलं गोंधळभर मीठ त्या कालवणामध्ये टाकून दिलं. महाराज जेवायला आला आणि पहिला घास घेतल्याबरोबर ते फार तोंडात ठरवण्याचं नाही, तांब्या फेकून मारला ना. मी असं खिडकीपासून असं थोडंसं तिच्याकडे पाहून असं हसत होतो. तिच्या लक्षात आले हे कोणी केलं असं. तिथून पुढं मला मात्र तिनं तसं केलंच नाही, थोडंच मोठं. मग यांनी सांगितलं की हे कोणी केलं, आता हे केलं होतं कोणी, बाबाने केलं होतं. तसं हे केलं कोणी म्हणे मी केलं. परमात्मा म्हणला मी केलं, मला अवतार घ्यायचा आहे तर सवंगडी माझेच पाहिजेत ना. तीच रावण हिरण्यकश्यपू झाले, त्याच्या पुढच्या अवतारामध्ये तेच त्या ठिकाणी रावण आणि कुंभकर्ण झाले. पुढच्या अवतारात शिशुपाल वक्रदंत झाले आणि तिथे त्यांचं ते कर्म संपुष्टात येऊन पुन्हा त्या ठिकाणी वैकुंठाला आले. त्याच्यामध्ये हा वराह अवतार जो आहे, एक वेळेला ब्रह्मदेवाने त्या ठिकाणी चिंतन करत असताना त्याच्या नाकामधून एक हे डुक्कर अतिशय तेजस्वी
अशा प्रकारचं छोटंसं डुक्कराचं पिल्लू बाहेर पडलं, अतिशय सूक्ष्म, अतिशय सूक्ष्म. आणि हा म्हणता म्हणता सेकंदाचा काही भाग सुद्धा कमी प्रमाणात असं वाढत गेलं, असं मोठं रूप धारण केलं. हिरण्याक्षानं त्या ठिकाणी ही वेद चोरून, ही पृथ्वी चोरून रसातळाला नेली होती आणि ब्रह्मदेवाला तर ऑर्डर केली की या ठिकाणी सृष्टी निर्माण करायची. सृष्टी निर्माण केल्यानंतर या प्राण्यांना राहण्याकरता सृष्टी नाही, पृथ्वी नाही, म्हणून त्या ठिकाणी काय करावं ह्या चिंतेमध्ये असताना भगवान महाविष्णूच्या प्रेरणेने आणि त्या चिंतनातून त्याच्या भगवान महाविष्णूंनीच वराह रूपाने अवतार धारण केला. बरोबर भगवान की जय. रसातळाला जाऊन हिरण्याक्षाच्या ताब्यातून त्या ठिकाणी ती पृथ्वी सोडवली. हिरण्याक्षाबरोबर युद्ध केलं, हिरण्याक्षाचा वध केला. ही वराह अवताराची कथा थोडक्यामध्ये आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. दिती त्यानंतर कर्दम ऋषींची त्या ठिकाणी कथा आलेली आहे, जी ज्या ठिकाणी कपिल मुनींचा अवतार झाला. तिसऱ्या स्कंदातल्या कथाचा विषय चाललेला आहे. स्वयंभू मनू ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण करत असताना वेगवेगळ्या प्रकाराने सृष्टी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. रुद्र रूपाने सृष्टी निर्माण केली, ती त्यालाच त्या ठिकाणी खायला आले, तेही बंद केलं. असं वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न केला. मग स्वतःच्या शरीरापासून उजव्या बाजूच्या अंगापासून स्वयंभू मनूची निर्मिती केली, डाव्या अंगापासून शतरूपा राणी शतरूपीची निर्मिती केली आणि पहिलं युगमय या ठिकाणी ही सृष्टी तयार करण्यामध्ये संबंधातून सृष्टी निर्माण करण्याची प्रक्रिया तिथून सुरू झाली. या स्वयंभू मनू आणि शतरूपा राणीला त्या ठिकाणी देवहूती नावाची कन्या होती. त्या देवहूतीचा विवाह करायचा आहे. कर्दम ऋषी जे आहेत, ब्रह्मदेवाचे जे काही मानसपुत्र आहे त्याच्यामधले असणारे हे कर्दम ऋषी तपश्चर्या करत आहेत आणि त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी प्रेरणा दिली. सृष्टी निर्माण करणाऱ्या ब्रह्मदेवानं सांगितलं, स्वयंभू मनू आणि शतरूपा राणीची मुलगी देवहूती हिच्याशी विवाह करा. तुमच्या पोटी एक भगवान महाविष्णू कपिल मुनींच्या रूपाने अवताराला येणार आहे. तुमच्या तपश्चर्याचं फळ तुम्हाला प्राप्त होणार आहे. कर्दम ऋषींची इच्छा नव्हती, परंतु त्या ठिकाणी भगवंताने असं सांगितलं म्हणून ते तयार झाले. अमुक अमुक दिवशी आपल्या कन्येचं ते या ठिकाणी येतील, त्या कन्येचा तुम्ही स्वीकार करा. कर्दम ऋषी तिथं तपश्चर्या करत होती. त्या ठिकाणी स्वयंभू मनी आणि शतरूपा राणी आपली कन्या देवहूतीसह त्या ठिकाणी आली आणि त्या आश्रमामध्ये गेल्यानंतर आदरातिथ्य करण्याकरता अतिथी देवो भव यानं कर्दम ऋषींनी त्यांना बसायला टाकलं. स्वयंभू राणी स्वयंभू मनू आणि शतरूपा राणी त्या आसनावर बसले, पण देवहूती मात्र आसनावर बसले नाही. होणार त्यांनाही साक्षात्कार दिला होता की आपली मुलगी त्या ठिकाणी कर्दम ऋषींना द्या. मी त्यांना सांगितलेलं आहे की बसली नाही त्याच्यावर, कारण होणारे हे माझे भावी पती आहे आणि त्यांनी मला बसायला टाकावं, मी त्यांना बसायला टाकायच्या वेळी त्यांनी मला बसायला टाकावं हे अनुचित नाही. संस्कार होते, संस्कारक्षम होती ती घराण्यातली, पण नाही बसावं तर पतीची अवज्ञा, भावी पतीची अवज्ञा केल्यासारखं होतं. तिला रीत माहिती होती. ती जमिनीवरच खाली बसली आणि एक हात त्या चटईवरती ठेवला, म्हणजे आज्ञा पाळली बी, मर्यादा बी पाळली आणि आज्ञा बी पाळली. दोन्ही आताची पोरगी असते, आता काय विचारायलाच नको, बसा म्हणायची बी गरज नाही. हा संस्कार कसे येते. त्यानंतर सांगितलं असं असं मला आज्ञा झालेली आहे. कर्दम ऋषींनी सांगितलं मलाही तशीच आज्ञा झालेली आहे, तुमच्या मुलीचं पाणीग्रहण मी करतो, परंतु एक मात्र अट राहील, एक मुलगा झाल्यानंतर मी संन्यास घेईन. स्वयंभू म्हणून म्हणायला लागले, बघ ताई, मुलीला म्हणतात जावई बापू तर अजून लग्न व्हायच्या अगोदरच संन्यासाची गोष्ट करतात. ती म्हणली भाग्य आहे माझं, हरकत नाही, नुसतं त्या ठिकाणी पाणीग्रहण जरी त्यांनी केलं वा माझ्याशी विवाह जरी केला मी तरी त्यांची त्या ठिकाणी सेवा करील, एवढं सुद्धा भाग्य माझ्या वाट्याला आलं तरी भरपूर होईल. त्यांचा विवाह सोहळा त्या ठिकाणी संपन्न झाला.
12 वर्ष तपश्चर्या कर्दम ऋषींनी केली आणि देवहूती 12 वर्ष सेवा करते, परंतु कधी सुद्धा पती पत्नीत्वाचं नातं लक्षामध्ये घेतले नाही. गुरु शिष्य नात्याच्या संबंधानं पतीची सेवा केली. कशा स्त्रिया होत्या आपल्या देशामध्ये पहा. वाचस्पती मिश्र म्हणून दक्षिणेकडे असणारे मंडन मिश्र वेगळे आणि वाचस्पती मिश्र वेगळे, आणि त्यांची पत्नी भामती होती. यांचा विवाह झाल्यानंतर 36 वर्षापर्यंत त्या ठिकाणी सेवा केली पतीची, पण पती पत्नीचं नातं जोडलं नाही. गुरु शिष्य नातं समजून त्या ठिकाणी सेवा केली. आणि एक वेळेला रात्री मध्यरात्री ग्रंथ लिहित होती व्याकरणावरती, आणि ते ग्रंथ लिहित असताना दिव्याची ज्योत अशी मंद होताना दिसली. काजळी आली होती त्याच्यावर. कुणीतरी ती ज्योत पुढे सरकावली, काजळी काढली. असं वृत्तीवर आल्यावर वृत्तीवरच नव्हती असं लिखाण करत होती. ती वृत्तीवर नव्हती, समाधी स्थितीमध्ये ती लिहित होती. व्यासांनी निर्माण केलेलं सगळं वाङ्मय हे समाधी स्थितीमध्ये आहे. संतांचं निर्माण झालेलं सर्व वाङ्मय हे समाधी स्थितीमध्ये आहे. असं व्यावहारिक स्थितीवरती नाही लिहिलेलं, म्हणून तेवढं पॉवरफुल आहे ते, आपल्याला आकर्षित करून देतं समाधी स्थितीतलं वाङ्मय. त्यांनी पाहिलं कोणतरी स्त्री ती वात पुढे सरकवते, काजळी काढते. वाचस्पती मिश्रांनी विचारलं, आपण कोण देवी, आपण कोण आहात? महाराज, 36 वर्षापूर्वी आपला विवाह झाला, मी आपली सुविद्य पत्नी आहे. कशी माणसे आहेत बघा, कशी माणसे आहेत बा. प्रसन्न झाले आणि जो ग्रंथ लिहिला त्या ग्रंथाला भामती निबंध, व्याकरणाचा ग्रंथ भामती, तिचं नाव भामती होतं ना, मग ती नाव आपल्या पत्नीचं त्या ग्रंथाला नाव दिलं. कशी आहेत पहा नाही व्यक्तिमत्व कशी आहेत. विवेकानंदांना अमेरिकेमध्ये ज्या वेळेला धर्मसंसद परिषदेला गेलेले असताना ती निवेदिता नावाची भगिनी त्यांचं व्यक्तिमत्व पाहून, सुडोल बांधा रूप पाहून त्यांच्यावर अनुरक्त झाली आणि जिथे ते उतरले होते त्या ठिकाणी ती त्यांना भेटायला गेली. इच्छा व्यक्त केली. काय इच्छा व्यक्त केली? तुमच्यासारखा राजविंदा पुरुष मला पुत्र म्हणून प्राप्त व्हावा, म्हणजेच तुम्ही माझ्याशी विवाह करा, असं इनडायरेक्ट पद्धतीने तिने म्हटल्याबरोबर विवेकानंदाने उत्तर दिलं. संपत्तीवान असणारी ती मुलगी होती, काही कमतरता नाही. विवेकानंदांचा थोडासा परिचय झाला होता तिथे. विवेकानंदाने उत्तर दिलं, मग माते मलाच तुमचा पुत्र का समजत नाही? पहा काय वृत्ती, काय म्हटली, मलाच तुमचा पुत्र माना. मग ती त्यांची शिष्य बनली. विवेकानंदांची ही गोष्ट जगद्गुरु तुकोबारायांना छळण्याकरता काही दुष्टांनी भंडारा डोंगरावरती एका वेश्येला पाठवलं. भजनामध्ये खंड न पडू देता भजन करत राहिले. यांचं आत्ताच भजन संपेल, मगच भजन संपेल, वेश्या वाट पाहत राहिली. पूर्ण रात्र उजडली. त्या दिवशी रात्रभर भजन केलं, सकाळी घरी आले महाराज. 2 दिवस झालं. तिसऱ्या दिवशी महाराजांना न राहून महाराजांना म्हणावं लागलं, जाई वो माते न करी, जाई वो तू माते न करी सारा, ओ जाई वो तू माते न करी सारा, न करी सारा. Oh
जाईवो तुमाती न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे मोहे. तू जशी समजते तसे आम्ही विष्णुदास नाही. जा माती जा. चरित्र तयार करावं लागतं बरं. शब्दज्ञान अनेकांकडे आहे. हो विचारूच नका. अनेकांकडे 101 आहे शब्दज्ञान आहे. चरित्र सामान्य गोष्ट नाही. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, मला थोडक्यात आठवली. तुम्ही म्हणाल कधी इंग्लिश बोलत नाही, तुम्ही ठरवलं तर बोलू शकतो, काही नाही. 12वी पर्यंत शिक्षण झाले, जेवढं गरजेचे. शायनिंग मारा इतकं तर जमू शकतं. शायनिंग मारा इतकं जमू शकतं. इफ वेल्थ इज लॉस्ट नथिंग इज लॉस्ट. संपत्ती गमावली ना तुमची, तुम्ही काय नाही गमावलं एवढं, तुम्ही कमवू शकाल म्हणजे. पण इफ वेल्थ इज लॉस्ट नथिंग इज लॉस्ट. इफ हेल्थ इज लॉस्ट समथिंग इज लॉस्ट. जर प्रकृती आरोग्य गमावलं तर काहीतरी गमावलं, थोडीशी खंत वाटावी माणसाला. इफ कॅरेक्टर इज लॉस्ट ऑल दी लॉस्ट. जर चरित्र गमावलं तर काही सगळं गमावलं. काय गमावलं मग जीवनामध्ये? कल्याणचा सुभेदार त्यांनी त्या ठिकाणी ज्या वेळेला शिवाजी महाराजांचा सुभेदार त्यांनी कल्याणचा खजिना लुटला. त्याच्यामध्ये एक मुस्लिम सुंदर अशी स्त्री त्या ठिकाणी त्यांनी तिला पकडून महाराजांना एक भेट देण्याकरता म्हणून ती स्त्री घेऊन गेली. बुरख्यामध्ये असणारी ती स्त्री पालखीमध्ये त्या ठिकाणी घालून तिथे नेलं. त्यावेळेला महाराजांनी पाहिलं. आबाजी सोनदेव त्याचं नाव होतं त्या सुभेदार सेनापतीचं. तुमच्या सुद्धा अंतःकरणामध्ये असे विचार यावेत. आणि त्या स्त्रीला म्हटले, वा काय सौंदर्य आहे. अशी तुमची माता सती सुंदर रूपवती. आम्हीही सुंदर झालो असतो बदले छत्रपती. बोला छत्रपती शिवाजी महाराज. चारित्र्य कमावं लागतं खरं. ज्या शुकमणींनी राजा परीक्षितीला भागवत सांगितलं, त्यांना भुलवण्याकरता स्वर्गामधून इंद्रानं वेश्या पाठवली. अंतःकरणामध्ये काही परिणामच नाही झाला शुकमणींची. त्या अप्सरेला वाटलं, कदाचित शुकमणींना वाटेल की या मृत्यू लोकातल्या स्त्रीसारखं घाणेरडं शरीर असेल, तर तिनं आपलं पोट फाडून दाखवलं. कस्तुरीचा सुगंध दरवळला. तुम्हाला वाटेल कदाचित मृत्यू लोकातल्या विषयी स्त्री सामान्य स्त्री सारखं हिचं शरीर असेल, म्हणून पोट फाडून दाखवलं तर कस्तुरीचा सुगंध बाहेर पडला. शुकमणींनी तिला उत्तर दिलं, माते हे जर मला माहित असतं तुझं शरीर असं आहे तर मी तुझ्याच पोटी जन्म घेतला असता. काय म्हटलं? हे जर मला माहित असतं तर मी तुझ्याच पोटी जन्म घेतला असता. अशी ही मंडळी आहेत, संत मंडळी. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घररिते. असो, ज्या वेळेला कर्दम ऋषींनी 12 वर्ष सेवा केली देवहूतीनं, आणि 12 वर्षानंतर त्या ठिकाणी त्यांच्या लक्षामध्ये आलं की हिनं माझ्याशी विवाह केलेला आहे आणि आपण त्या ठिकाणी त्यांना वचन दिलेलं आहे, त्याची पूर्तता करणं आपल्याला गरजेचं आहे. स्वतः देवहूतीला प्रसन्न होऊन त्यांनी सांगितलं सेवा पाहून, बोल तुला काय मागायचं? काही नाही, तुम्ही जो शब्द दिला होता एक पुत्र फक्त, बाकी काही मागलं नाही. ठीक आहे. आणि मग त्या ठिकाणी तिचं सुद्धा शरीर कर्दम ऋषी सारखंच, जटा वाढल्या होत्या, केस वाढले होते, नख वाढलेले होते, गुंडाळे झाल्या होत्या, मलिनता शरीरावरती आलेली होती तपश्चर्या करताना. तरीही त्याच्यामध्ये तपस्येचं तेज झळकून दिसत होतं. कर्दम ऋषींनी आपल्या संकल्प शक्तीनं त्या ठिकाणी एक सरोवर तयार केलं. त्या सरोवरामध्ये काही 1000 दासी तयार केल्या.
त्या सरोवरामध्ये त्या देवहूतीला स्नान घालायला लावलं. सरोवरात बुडी मारल्याबरोबर विश्व सुंदरीपेक्षाही सुंदर असं रूप त्या ठिकाणी त्याला प्राप्त झालं. तिला सजवलं नटवलं. तिच्या सख्यांनी एक विमान, कामधुमा नावाचं विमान तयार केलं. त्याच्यामध्ये दोघांनी उपायदा बसून आणि जिथं कबीराचं मन आहे, संपूर्ण अशी वनं जी प्रसिद्ध असतील तिथे फिरून तिला त्या ठिकाणी जी तिची इच्छा आहे ती इच्छा पूर्ण केली. परंतु झालं काय की त्या ठिकाणी एका पाठोपाठ एक त्या ठिकाणी 9 मुलीच झाल्या. पहिली मुलगी झाल्याबरोबरच ते निघाले, म्हणते बस माझे मी काम पूर्ण केलं, वचन पाळलं. तिने सांगितलं नाही, मी तुम्हाला पुत्र मागितलाय. आता ह्या 9 मुलींचं काय करायचं? पुत्र नाही म्हणले. या 9 मुलींचा थोड्या मोठ्या होऊ द्या, त्यांचं लग्न करून द्या आणि मग मला एक पुत्राची प्राप्ती करून द्या आणि मग खुशाल संन्यास घ्या, मी कुठे अडवते. मग त्या ज्या 9 मुली ज्या त्या ठिकाणी देवहूतीच्या ज्या 9 मुली आहेत, कर्दम ऋषी आणि देवहूतीच्या त्या 9 कन्या, त्यांच्या जो पती आहेत प्रत्यक्ष ब्रह्मदेवानं त्या ठिकाणी येऊन त्यांचे विवाह लावून दिले. कला नावाची मुलगी मरीची ऋषींना, अनसुया अत्रि ऋषींना, श्रद्धा अंगिरा ऋषींना, हवीरभू पुलस्त्य ऋषींना, गती पुलह ऋषींना, क्रिया क्रतु ऋषींना, ख्याती भृगु ऋषींना, अरुंधती वशिष्ठांना, शांती अथर्वा ऋषींना असं त्यांचा विवाह सोहळा त्या ठिकाणी पार पडला. आणि नंतर आवाहन केलं महाविष्णूंना कर्दम ऋषींनी, अरे बाबा आता तरी माझी इच्छा पूर्ण कर. तुमचं मी म्हणणं ऐकलं, ब्रह्मदेवाला सांगितलं, तुमचं म्हणणं मी ऐकलं की नाही, मग आता माझं म्हणणं ऐका. मला लवकर यातून निवृत्त करा, या प्रपंचामधून मला परमार्थ करू द्या, थोडंसं चिंतन करू द्या, भक्ती करू द्या. आणि त्यावेळेला भगवान परमात्मा सिद्ध झाले आणि त्यांनी महाविष्णूंनी कपिल मुनींच्या रूपानं देवहूतीच्या पोटी अवतार घेतला. पुढे चंद्राच्या कलेप्रमाणे वाढत गेले आणि माता देवहूतीला त्या ठिकाणी त्यांनी जे ब्रह्मज्ञान सांगितलं, देवहूती त्यांना शिष्य रूपानं शरण गेली, तिला अनुग्रह दिला आणि जे सांख्ययोगाचं तत्वज्ञान त्या ठिकाणी सांगितलं त्याने तिचा आपला उद्धार करून घेतला. नंतर एका नदीच्या रूपामध्ये ती प्रवाहित झाली. हा जो विषय आहे हा गुजरातमध्ये त्या ठिकाणी ही घटना घडली. तिथून पुढे कपिल मुनींनी हे सांख्यशास्त्र जगतामध्ये प्रसिद्ध केलं. दत्तप्रबोध म्हणून एक सुंदर ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये या सांख्यशास्त्रावरचं संपूर्ण विवेचन त्या कवीने त्या ठिकाणी केलेले आहे. त्या ग्रंथामध्ये पाहून घ्या आपण. दत्त प्रबोध, प्रबोधित माणसाला अतिशय उत्कृष्ट असा ग्रंथ आहे, मार्गदर्शन करणारा. कपिल मुनींचा अवतार त्या ठिकाणी झाला. बोलो कपिल भगवान की जय. पुढे त्या ठिकाणी बंगालच्या दिशेनं पुढे गेल्यानंतर जिथे गंगा नदी सागराला जाऊन मिळते त्याला नाव आहे गंगा सागर. काय पृथ्वीचं पाप, याचं वैशिष्ट्य पहा त्या गंगा सागराचं. इथे जिथे ती गंगा समुद्राला मिळते त्या पॉइंटला जर आपण उभं राहिलं तर इकडचं वंजाळभर पाणी पिलं की ते मधुर आणि मिठास लागतं, तिथपर्यंत गंगा आहे. आणि समुद्राला मिळालं इकडचं वंजाळभर पाणी पिले का ती खारट लागतंय. मध्ये काय भावंगडी आहे का काय? पाणी ते एक होत आहे, पण तरी सुद्धा पहा इथलं पाणी उचललेलं गोड लागतंय गंगेचं, आणि इकडचं बाजूचं एवढ्या एवढ्या अंतरावरचं खारट लागतंय जिथं गंगा सागर आहे. सारे तीर्थ बार बार गंगा सागर एक बार. तिथे या कपिल मुनींनी त्या गंगा सागराच्या ठिकाणी समाधी घेतली. असा कपिल मुनींचा अवतार त्या ठिकाणी झाला. तिसऱ्या स्कंदामध्ये वराह अवताराची आणि दुसरी कथा कोणती झाली? कपिल मुनींची झाली. खरं तर जो उपदेश देवहूतीला केला हा उपदेश पाहण्यासारखा. भागवतातलं जर खरं तर भागवत जर पाहिलं ते संवाद आहे, हे खरं भागवत आहे. आपण कथांना जास्त प्राथमिकता देतो, त्याचं कारण असं आहे की या श्रोत्यांची कीव येते म्हणून. यांना रंगीत संगीत जास्त आवडतं म्हणून असं रंगीत संगीत होऊन बसावं लागतं.
संगीताची साथ द्यावी लागते. अन्यथा खरं यथार्थ भागवत जे आहे ते जेवढे उपदेश भागवतामध्ये आहे. आता काय करावं, आजचा 5वा दिवस आहे तरी पण त्या दिशेनं जिथे आपलं भागवत झालं यावर्षी कथा भागाचा रंग अजूनही आपल्यापर्यंत आपण आलाच नाही, चढलाच नाही. गायनाचा कथेत म्हणजे तत्वज्ञानाचाच भाग जास्तीत जास्त झालेला आहे या वेळेने. असो, दुसऱ्या अध्यायामध्ये या पद्धतीनं त्याच्यामध्ये काय काय सांगितलेलं आहे थोडस वधून जातो. महदादी विविध तत्वांच्या उत्पत्तीचं वर्णन उपदेश जो देवतेला केला तो. प्रकृती पुरुषांच्या विवेकाने मोक्ष प्राप्तीचं वर्णन. अष्टांग योगाचा विधी, भक्तीचे मर्म आणि कालाचा महिमा. देहासक्त पुरुषाच्या अधोगतीचं वर्णन म्हणजे यमलोकाचं वर्णन, कोणतं कर्म केल्यावर कोणती शिक्षा प्राप्त होते आदी आदी. मनुष्ययोनी प्राप्त झालेल्या जीवाच्या गतीचं वर्णन. धूम्रमार्ग, अर्चिरादी मार्ग जे गीतेमध्ये सुद्धा 8व्या अध्यायामध्ये सांगितलेले आहे. देवबोधीचा तत्वज्ञान आणि मोक्षपदाची प्राप्ती. या ठिकाणी 3रा स्कंद संपूर्ण झाला. बोलायचं भजन बोला म्हणजे आमच्या वृत्तीवर काही थोडस परिणाम व्हावा, म्हणजे ऐकायला आपण सज्ज व्हायचं. मुंगूस असतं ना, मुंगूस, ते मुंगूस सापाशी लढतं आणि सापाच्या दंशाने त्याला विष काढलं का ते मधूनच असं कुठंतरी झुडपामध्ये जातं आणि तिथून पुन्हा तिथे एक वनस्पती काय वल्ली ती त्याची त्याला माहिती, ती सुंगून आलं का पुन्हा ताजं होतं आणि त्या सापाशी लढायला तयार होतं. तसं जरा वृत्तीवर काही आवरण आलं असेल की आपण भजन करायचं, वृत्ती क्लिअर झाली का पुढे चालायचं. मग श्याम श्याम मोहि श्याम, 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 श्याम श्याम मोहि श्याम. श्याम तेरी बंसी पागल कर जाती है, श्याम तेरी बंसी पागल कर जाती है.
दुख दर्दों को सहना मेरी आया है, दुख दर्दों को सहना बंसी ने सिखाया श्री भागवत भगवान की जय। बोलो आज के आनंद की जय। घनश्याम तेरी बंसी मुझे घायल कर जाती है। जय जय चौथ्या स्कंदामध्ये या स्वयंभू मनुची दोन पुत्र प्रियव्रत आणि उत्तानपाद आणि 3 कन्या। एक देवहूती दक्षाला दिलेली प्रसूती आणि यज्ञ ऋषींना दिलेली आकुती देवहूती आणि प्रसूती अशा 3 कन्या आणि 2 पुत्र प्रियव्रत आणि उत्तानपाद। तर त्याच्यामध्ये उत्तानपाद राजा जो आहे त्याचा वंश या ठिकाणी वर्णन केला। त्याच्यामध्ये ध्रुव बाळाची कथा आली। 5 वर्षाचा असणारा ध्रुव बाळ त्याचा जो काही पिता आहे तो उत्तानपाद आहे, राजा आहे। त्याच्या 2 पत्नी आहेत, एक सुरुची आणि सुनीती आणि सुरुची। राजाला जास्त करून सुरुचीच आवडते। त्यांना काय आपल्याला सगळ्यांना जास्त सुरुचीचीच आवड आहे, सुनीतीची कोणालाही आवड नाही। तसंच उत्तानपाद राजाचं होतं। आणि हा ध्रुव जो आहे हा सुनीतीचा मुलगा आहे। सुरुचीच्या पोटी कधीही हा ध्रुव म्हणजे बोध कधीही जाणारच नाही जन्माला। माऊली ज्ञानोबारांनी सुद्धा सांगितलं सर्वेंद्रिय जरी जिंकली पण रसनेंद्रिय जिंकता जर नाही आलं तर त्याचा बी योग नाही म्हणजे। रसनेंद्रियाचा जो अंकिला तोही नाही येत म्हणी त्याला अधिकारी आहे परमार्थामध्ये। म्हणून कली ज्या वेळेला एक हात शिष्णावरती आणि एक हात जिभेवरती, त्याचं रहस्य धर्मराजाने विचारलं कृष्ण भगवंताला तर त्यांनी सांगितलं आता ह्या कलीचे युग पुढे येणार आहे, परंतु जो कोणी या 2 इंद्रियांना आपल्या ताब्यामध्ये ठेवेल त्याला मात्र माझ्यापासून भीती नाही असं कलीने सांगितलं। रामायणामध्ये सुद्धा असा प्रसंग येतो की वनामध्ये फळं आणण्याकरता लक्ष्मण गेलेला असताना एका झाडावर एक माकड त्या ठिकाणी होतं आणि ते चेष्टेच्या माध्यमातून उपदेश करते लक्ष्मणाला। असं वाकुल्या दाखवते आणि शिष्णावरती एक हात। राग आला लक्ष्मणाला आणि त्याला मारण्याकरता बाण हे केल्याबरोबर थोड्याच्या अंतरावर प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी दिसले आणि तिकडून त्यांनी सांगितलं लक्ष्मणा थांब, त्या माकडाला का मारतो, काय केले त्याने? ते म्हणे खिजवते मला, चिडवते। नाही ते तुला उपदेश करतंय। या वनामध्ये जर तुला राहायचं असेल, कोणत्या परमार्थ रूपी वनामध्ये जर तुला राहायचं असेल तर या 2 वर तुला ताबा मिळवावा लागेल। हा ते माकड तुला उपदेश करतंय लक्ष्मणा, का मारतो त्याला?
सुरुची आणि सुनीती. सुनीती जी आहे ही सुरुची अतिशय आवडती अशी होती आणि सुनीती आवडत नव्हती उत्तानपादाला. या सुरुचीच्या राजाच्या मांडीवरती एक वेळेला ध्रुव बसलेला असताना सुरुचीने त्याला हाताला धरून असं हिसकलं आणि बाहेर घालून दिलं. राजाच्या मांडीवर बसण्याकरता तुला माझ्या पोटी जन्म घ्यावा लागेल. तो आपल्या आईकडे जाऊन रडू लागला. आईने सांगितलं, ती म्हणते तेच बरोबर आहे. मी असं म्हणेन की राजाच्या मांडीवर बसण्याकरता तिच्या पोटी कशाला जन्म घ्यायला पाहिजे. त्यापेक्षा भगवंताची आराधना कर, उपासना कर, भक्ती कर, तपश्चर्या कर. तिच्या पोटी कशाला जन्म घ्यायला पाहिजे. आणि ते लक्षामध्ये घेऊन ध्रुवबाळ 5 वर्षाचं ध्रुवबाळ तिथून निघालं आणि त्यांनी अरण्याची वाट पकडली. परीक्षा पाहण्याकरता नारद मुनी त्या बालकाच्या जवळ आले. ते मधुवनामध्ये गेलं, जिथं वृंदावनमध्ये मधुवन आहे त्या ठिकाणी तपश्चर्या करण्याकरता गेलं यमुनेच्या तटावरती. तिथे नारद मुनी परीक्षा पाहण्याकरता आले. बाळ काय करतोस. एका पायावर उभं राहून तपश्चर्या करतो. काय करतोस. भगवत प्राप्ती करता प्रयत्न करतो. ते म्हणलं, तुला ही वय नाही, अजून तुला बरेच उन्हाळे पानकाळे पाहायचे, नंतर तू कर. तो म्हणला नाही, मला आताच पहिली ती गोष्ट करणं गरजेचे आहे. नरदेहाला आल्यानंतर मला ती पहिली करू द्या, बाकीचं काय असेल प्रारब्ध ते. देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो. पांडुरंगी गिरीधरावो. पण नारद मुनीने सांगितलं, अरे ठीक आहे ना, मी कुठं म्हणतो तू करू नको ते, पण ही वेळ नाही. आता कशाला, नंतर करता येईल ना, थोडासा तरुण झाल्यानंतर करता येईल. तो म्हणला नाही, इथं क्षणभंगूर नाही भरोसा. क्या भरोसा है इस जिंदगी, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. क्या
साथ देती नहीं है किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी 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 का। साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं हो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। क्षणभंगूर नाही गर्वसा, अरे ग्रास गेली सत्ता हाती नाही, उचललेला घास घशातून खाली उतरेल की नाही एवढा भरोसा नाही. तुम्हीच म्हणता की तरुण झाल्यावर तपश्चर्या करा आणि देवाची प्राप्ती करा, नाही जमणार. त्याच्या निश्चयाकडे पाहून की वाली नारद मुनींनी त्याला साधन नाही आणि तपश्चर्याला सुरुवात केली. नामरूपी बोध त्या ठिकाणी ध्रुवाला केला आणि मग तो चिंतनाला बसला. पहिल्या सुरुवातीला 8 दिवस अन्न ग्रहण करून त्या ठिकाणी तपश्चर्या करत होता. दुसऱ्या याच्यामध्ये त्यांनी अन्नाचा त्या काळात कंदमुळं फळं खाऊन सुरुवात केली. त्यानंतर पुढे त्यांनी त्याचाही त्याग केला, केवळ पानं खाऊन, सुकलेली पानं वृक्षाची. नंतर त्याचाही त्याग केला, निव्वळ पाणी पिऊन. नंतर पाणीही सोडलं आणि फक्त हवा घ्यायचा, प्राणवायू घ्यायचा आणि त्याच्यावर तपश्चर्या केली. 6 महिनेपर्यंत त्या ठिकाणी. तिथून पुढे तो प्राणवायू सुद्धा त्यागला. प्राणवायू त्यागून बी जिवंत राहता येतो. तुम्ही झोपता त्यावेळेला तुमचा प्राण चालू असतो की बंद असतो? झोपल्यावर तुम्ही झोपलेले, तुम्हाला काय माहिती तुमचा प्राण चालू आहे का बंद आहे? कुशाल चालू असतो म्हणून सांगा, मी म्हणतो बंद असतो. परत उठलाय म्हणलं, कशावरून तुम्ही अंदाज केला हा? बोला बोला. परत उठलाय म्हणलं, हा नंतर उठलाय नंतर उठलाय म्हणून नाही, पण केव्हा तर तेव्हाच कळायला पाहिजे ना. नंतर कळल्याने काय होतो? काही नाही, सोपं आहे. तर्क प्रचिती असावी माणसाकडे थोडीशी. दुसऱ्याचं पाहून, दुसरं झोपलेलं आहे ना त्याचा चालू आहे ते पाहून, एवढं सोपं होतं रे. तुम्हाला काय वेदांतातलं नाही विचारलं काय एवढं अवघड? त्याच्यावरून अंदाज घ्यायचा का माझा आहे चालू असं. जसं अनुमान प्रमाणादी जी 6 प्रमाण आहेत ना, त्याच्यामध्ये तर्क प्रमाण सुद्धा आहे की धूर दिसतो म्हणजे अग्नी आहेच. आणि गवय नावाचा एक प्राणी आहे जंगलामध्ये. एकाने पाहिला नाही म्हणजे तो गवय कसा असतो म्हणजे म्हशीला पाहिलंय ना, मग तसा असतो. मग म्हशीला गवय का म्हणत नाही? पण त्याला आता खून दिली ना, मग अरण्यात गेल्यावर त्याला त्या पद्धतीनं तो गवय दिसला आणि मग म्हशीवरून अंदाज केला हा गवय असेल म्हणून. तसं दुसऱ्याचा प्राण चालू आहे हे पाहून अंदाज करायचा की माझाही झोपल्यावर चालू असं. खूप युक्ती देते शास्त्र आपल्याला, खूप मजा आहे. आणि ही एकही प्रमाण भगवंताच्या करता उपयोगी ठरत नाही. भगवंताचं वर्णनच करता येत नाही असं स्वरूप आहे. वर्णन करणारी तत्व सगळी पांगळून जातात. भगवंताचा कोणाला अनुभवच येत नाही, हा वेदांताचा सिद्धांत आहे. का नाही? अरे भगवंतच तुम्ही आहात तर तुम्हाला त्याचा अनुभव कसा येईल? सुरुवातीला ठीक आहे, अनुभव आले अंगात, ही प्राथमिक स्टेप झाली साधकाची. पण प्रत्यक्षामध्ये आत्मसाक्षात्काराची भूमिका पांडुरंग कांती कोणती का? हा बसा, तुम्ही नका म्हणू, माहित नाही ना तुमच्याकडे म्हणतो, बाकी काय माईक असल्यावर. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्नकिरण पार्वती प्रभा. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्नकिरण पार्वती प्रभा. अगणित लावण्य तेज पुंजाळले, अगणित लावण्य तेज पुंजाळले, नवनवी तेज
संवादो दुजे बिन अनुवादो हे तव कैसे निगमे परेही परते बोलणे खुंटले वैखरी कैसे निसांगे तुम्हाला अनुभव आला हे सांगायला हे शिल्लक राहतात का सांगायला शिल्लक राहतात आनंदानुभूती आनंद झाला एवढंच तुम्ही नंतर प्रकट करू शकता बाकी तिथे आलेला अनुभव स्वरूपाचा साक्षात्कार सांगायला या इंद्रियांची क्षमताच नाही या भिंतीच्या पलीकडच्या डोळ्यांना दिसणार देवाचं रूप काय पाहणार किंवा दूरवरच्या अंतरावरच्या या डोळ्यांना दिसत नाही काय ते भगवंताचं तेज एक सूर्याचं तेज आपल्याला सहन होत नाही रात्रीच्या वेळेला समोरून गाडीचा फोकट डोळ्यांना सहन होत नाही तर कोटी सूर्याचं तेज जे आहे ते दांभिकपणे झाला का नाही हा सगळा मला देव भेटला मला देव दिसला मी देव पाहिला हो फक्त मुमुक्षुत्व जागृत करण्याकरता ही प्रमाण आहे दरीला ओळखीला साठविला पाहिला फक्त मुमुक्षुत्व जागृत करून त्याच्या प्राप्तीचा उपाय शोधण्याकरता प्रमाण आहे नाहीतर अंतिम वेदांताचं सिद्धांत शास्त्राचं सार रहस्य हे आहे पाहिला शिल्लक राहत नाही आता हे प्रमाण येते थोडस 1 मिनिट आधी झालं कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली रैशी शिल्लकच पाहणारा पहाटेपणाने शिल्लकच राहत नाही का तर पाहणाराही तोच आहे ना हो ज्याला पाहायचं तोही तोच आणि पाहणारा कोण आहे पाहणाराच तो आहे पाहणाराच परमात्मा आहे तिथे त्रिपुटीच नाही दृश्य द्रष्टा दर्शन मध्ये नाही दृश्यही तोच झालाय द्रष्टाही तोच आहे दर्शनही तोच आहे त्रिपुटी राहतच नाही एक रूप होऊन जातो असो या पद्धतीनं ध्रुवाची तपश्चर्या त्या ठिकाणी पूर्ण झाली आणि ज्या वेळेला ध्रुवाला पुन्हा ऑर्डर केली सांगितलं जा आता भगवान परमात्म्याला दर्शन दिलं शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्दानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरणं सर्वलोकैकनाथम् अवताराच्या राशी तो भाविते वाणी अवताराच्या राशी तो भाविते वाणी अवताराच्या राशी तो भाविते वाणी चंद्र चंद्र गदा पद्मा सहित हरी Thank you.
झाली अशा स्वरूपामध्ये ध्रुव बाळाला त्या ठिकाणी सगुण रूपामध्ये महाविष्णूंनी दर्शन दिलं आणि सांगितलं, तुझी इच्छा नाही संसारिक कोणती गोष्ट मागायची, परंतु तरी सुद्धा तू पुन्हा आपल्या राज्यामध्ये जा. आपल्या वडील तुझ्या विरहाने व्याकुळ झालेले आहेत, त्यांची चूक त्यांच्या लक्षात आलेली आहे आणि 10,000 वर्षापर्यंत तू त्या ठिकाणी त्या राज्याचा उपभोग घे. विषय भोग भोगून आलेलं जे वैराग्य आहे हे यथार्थ वैराग्य असतं. अचानक तो विषय पुन्हा समोर आला तर कदाचित त्यात आसक्त होऊ शकतो एखादा, परंतु जर भोग भोगून झालेला जो त्याग आहे तो यथार्थ त्याग आहे. म्हणून माझी आज्ञा आहे की त्या ठिकाणी तू हे राज्य स्वीकारून 10,000 वर्ष राज्य कारभार कर. आणि ते राज्य करत असताना मग पुन्हा तो गेला. वडिलांना अतिशय आनंद झाला, सुंदर अशी मिरवणूक काढली. त्याच्या सावत्राईला सुद्धा अतिशय आपली चूक झालं हे लक्षामध्ये आलं. साक्षात्कार झालेला माझा ध्रुव बाळ या ठिकाणी आलाय. दोन्ही आयांना अतिशय आनंद झाला. राजानं ही माफी मागितली आणि त्याला युवराज म्हणून त्या ठिकाणी त्याला राज्याभिषेक सोहळा, त्याला राजा बनवलं आणि ते राज्य 10,000 वर्ष त्या ठिकाणी केलं. पुढे एक वेळेला त्याचा जो भाऊ आहे सुरुचीचा मुलगा उत्तम, हा एकदा अरण्यात शिकारीला गेलेला असताना यक्षांनी त्याला मारलं. त्यावेळेला ह्या यक्षांवरती स्वारी केली ध्रुव राजाने आणि त्या कुबेरासहित सर्वांना त्या ठिकाणी काय केलं, हरवलं. वेगवेगळ्या कौताल विद्या त्या ठिकाणी या यक्षांनी त्याच्यावर टाकल्या. बाणांनी झाकाळून टाकलं. ध्रुव संपला असं वाटलं, परंतु त्याचंही छेदन आवरणाचं करून तो बाहेर आला. भगवंताच्या भक्तीनं तो प्रबळ झालेला होता. मग देवतांनी येऊन त्याला सांगितलं की हे युद्ध थांबव. ते यक्षांबरोबरचं कुबेराबरोबरचं युद्ध त्याला थांबवायला भाग पाडलं. आपल्या भावाचा सोड घेण्याकरता त्याने ते युद्ध केलं होतं. त्यानंतर त्याची जी आई आहे ही सुद्धा त्या ठिकाणी त्या दुःखानं व्याकुळ होऊन तीही मृत झाली सुरुची. पुढे अशा पद्धतीनं त्याचा जो वंश त्या ध्रुव बाळाचा आहे त्याच्या वंशाचं वर्णन त्या ठिकाणी या चतुर्थ स्कंदामध्ये आलं. त्याच्यामध्ये वेन राजाची कथा आलेली. अंग नावाचा राजा हा ध्रुव बाळाच्या वंशामधला. तो अंग राजा ज्या वेळेला त्याला हा जो वेन नावाचा पुत्र झाला अतिशय दुष्ट होता. हा धुंदुकारी सारखाच दुष्ट होता. सगळी प्रजा त्याला वैतागली. अंगराजाने देह ठेवलेला होता आणि त्याच्या बाहूचं मंथन करून त्या ठिकाणी हा वेन राजा ऋषी म्हणून प्राप्त केला आणि तो अतिशय दुष्ट निघाला. त्या वेन राजाचा कथा त्या ठिकाणी अंगराजाची कथा आली. त्याच ध्रुव वंशामध्ये भगवान परमात्म्यानं पृथ्वीच्या रूपानं पृथ्वीराजाच्या रूपानं त्या ठिकाणी अवतार घेतला. त्या पृथ्वीची कथा त्या ठिकाणी आली, ज्यांनी पृथ्वीने हे संपूर्ण अन्न गिळंकृत केलेलं असताना या पृथ्वीराजानं पृथ्वीचं दोहन केलं, तिला शिक्षा केली, नंतर दोहन केलं. त्यातून त्यांना पुन्हा ती पृथ्वीने ते अन्न उत्पादन करायला सुरुवात केली. अशा प्रकारे त्यांनी पृथ्वीने अनेक प्रकारचे त्या ठिकाणी यज्ञ केले. अश्वमेध यज्ञ केला आणि पृथ्वीच्या यज्ञशाळेमध्ये भगवान महाविष्णू त्या ठिकाणी अवताराला आले. पृथूंना सनकादिकांनी त्या ठिकाणी सनकादिकांनी उपदेश केलेला आहे. अशा या राजा पृथूने त्या ठिकाणी तपश्चर्या करून परलोक गमन केलं. त्या पृथ्वीची वंश परंपरा त्याच्यामध्ये जे प्रचेता आहेत त्या प्रचेतांना भगवान रुद्रांनी केलेला उपदेश, त्याच्यामध्ये एक सुंदर असं एक पुरंजन आख्यान आलेलं आहे. पण वेळेच्या अभावामुळे काय करावं, काय काय सांगावं असा प्रश्न पडतो. खूप सुंदर असं पुरंजन आख्यान आलेलं आहे. त्याचं तात्पर्य आणि या प्रचेतांना नारदांनी त्या ठिकाणी शाप दिला होता. पहिल्या दिवशीच्या कीर्तनामध्ये त्या आपल्या भांडवलकर ताईकडून सांगताना हे सांगितलं गेलं. दक्षाने त्या ठिकाणी त्याच्यामध्ये कथा सांगताना त्यांनी थोडंसं मिस्टेक अशी झाली होती की नारद मुनींना जो शाप जो आहे हा दक्ष राजाचा आहे
आता तो दक्ष पुन्हा जन्माला येतो, त्याच्या यज्ञाचा विध्वंस ती आधी कथा आहे आणि पुन्हा तो पुनर्जन्मित होत्यानंतर त्यानंतर तो दक्ष आहे, त्याच्या पुत्र संतती झाल्यानंतर त्या सर्वांना परमार्थाला लावायचा कोण? नारद मुनी. म्हणून त्यांनी शाप दिलेला होता काय की तुझा एका ठिकाणी स्थिर राहणार नाहीस. त्याचा सुद्धा त्याला फायदाच झाला. तो म्हणला बरंच झालं, या शापामुळं जगत उद्धार करण्याकरता अजून सोपं झालं. जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती रिगाला भक्तिपंथी जगा देतो, अशा पद्धतीनं या ठिकाणी चौथा स्कंद अशा कथा सांगत गेलो असतो तर 2 दिवसामध्ये भागवत बी झालं असतं. आपल्या किती कथा झाल्या? आता 4 कथा झाल्या संक्षिप्त स्वरूपात का होय ना. आता त्या सविस्तर सांगायच्या म्हणलं तरी 1 तास एक कथा चालू शकेल. श्रीमद भागवताची फक्त गोडी लावायची आणि प्रत्यक्ष ज्याचं त्यानेच हे भागवत वाचायचे सविस्तरपणे जर पाहायचं असेल तर. कित्येक जन्म लागतील ही भागवत समजून घ्यायला. त्याचा आनंद संपणारा अशा प्रकारचा आनंद नाही. त्यानंतर पंचम स्कंदामध्ये आता इथे स्वयंभू मनू, शतरूपा राणीचे प्रियव्रत, उत्तानपाद आणि 3 ज्या काही त्या ठिकाणी मुली होत्या त्यांचा वंश सांगत असताना स्वयंभू मनूचा वंश या 4थ्या स्कंदात सांगितल्यावर 5व्या स्कंदामध्ये प्रियव्रताचा वृत्तांत आला. हा दुसरा प्रियव्रताचा. हा प्रियव्रत जो आहे ना, हा जन्माला आल्यापासूनच एवढा विरक्त होता की त्या ठिकाणी तो या संसाराच्या गर्तेमध्ये पडायलाच तयार नाही. प्रत्यक्ष त्याचे आजोबा ब्रह्मदेव त्या ठिकाणी त्याला उपदेश करण्याकरता आले. माझं हे सृष्टी उत्पादनाचं कार्य करण्याकरता मी तुम्हाला निर्माण केलेलं आहे तुझ्या पित्याला, आणि तुम्ही सुद्धा ते कार्य करावं. तुम्हाला याच्यापासून कोणत्याही प्रकारचं पाप लागणार नाही. आपण ने ना ही खूप मोठी संसारी माणसं सुद्धा कधी कधी जे आपल्याला कर्तव्य दिलेलं आहे ते सोडून काहीतरी वेगळा पार मारते असा जो समज करतात ना, तो इथे निखालच खोटा आहे. 3रा अध्याय ज्ञानेश्वरीतला 4था अध्याय जर आपण पाहिला, 5वा अध्याय जर पाहिला, त्याच्यामध्ये ब्रह्मदेवाने सुद्धा प्रजाला सांगितलेलं आहे की जिथं प्रियव्रताला सांगितलेलं तिथं सांगितलेलं आहे. देखा स्वधर्मा ते भजाल. तुमचा जो स्वधर्म, तुमच्या वाट्याला आलेलं कर्म हे तुम्ही त्या ठिकाणी करत राहा. तुम्हाला त्याचं कोणतंही पाप लागणार नाही. त्याची सगळी जबाबदारी माझ्यावर. जे तुम्हाला आपल्याला गीतेतून सांगितलं तेच इथे प्रियव्रताला सांगितलं. मग तो त्या ठिकाणी तयार झाला आणि या प्रियव्रताचा जो वंश आहे आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी म्हणून स्वधर्म जो बाप्पा वर्तता तेथ पापा संचरू नाही. तिथे तो वर्तन करत असताना तिथे पापाचा काही बी संबंध येणार नाही, कारण तुम्ही ती भगवंताची आज्ञा पाळताय असं. त्यानंतर आता पहा, त्या प्रियव्रत जो राजा होता स्वयंभू मनूचा पुत्र, त्याची बर्हिष्मती नावाची पत्नी होती. ही विश्वकर्मा प्रजापती जो आहे त्याची कन्या. या दोघांचा विवाह झाला प्रियव्रत आणि बर्हिष्मतीचा. त्यांना 10 पुत्र झाले. त्यातला एक अग्निद्र, त्या अग्निद्रचा जो आहे त्याचा पूर्वचित्ती नावाची एक अप्सरा आहे, तिच्याबरोबर त्या ठिकाणी विवाह झाला अग्निद्रचा. त्यांना 9 पुत्र झाले. यांचे विवाह मेरूच्या ज्या 9 कन्या त्या कन्यांशी झाले. त्या 9 पैकी एक नाभी राजा, त्याची पत्नी मेरूदेवी, आणि त्यांना भगवंताचा अवतार असणारा ऋषभदेव हा पुत्र झाला. ऋषभदेवाची पत्नी जयंती ही इंद्राची कन्या, आणि त्या ऋषभदेवाला 100 पुत्र झाले. त्या 100 पुत्रापैकी 81 पुत्र हे त्या ठिकाणी कर्मकांडी होते. 9 नारायण जे आहेत, कवी नारायण, हरिनारायण, चमस नारायण, हे जे नवनाथ आहे, हे 9 नारायण हे ज्ञानमार्गी होते. 81 आणि 9 किती झाले? 90 झाले. 9 जे होते त्या 9 जणांना पृथ्वीचं अधिपती बनवलं, राजा बनवलं ऋषभांनी, आणि एक पुत्र त्याच्यातला जो आहे तो त्याच्यातला एक पुत्र हा भरत आहे, ज्याच्यामुळे आपल्या देशाला भारत देश हे नाव पडलं. सोने की चिड़िया करती
बसेरा ओ भारत देश है मेरा। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा भारत देश मेरा ओ भारत देश मेरा। और धर्म का पद पद लगता मेरा ओ भारत देश मेरा ओ भारत देश मेरा। जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा ओ भारत देश मेरा ओ भारत देश मेरा। ये धरती जहान की जगते रघुनाथ मामा हरिओ 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 हरिओ। हरिलाल एक मोहन है और राधा है एक बाबा राधा है एक बाबा। यहाँ सुवर्ण सबसे पहले आकर डाले अपना डेरा ओ भारत देश है मेरा ओ भारत देश है मेरा। कहाँ सत्य अहिंसा और धर्म का पद पद लगता मेरा ओ भारत देश है मेरा ओ भारत देश है मेरा। अलबेला की इस धरती के त्योहार भी है अलबेला। यहाँ किसी साल में किसी नगर में कोई न ताला डाले कोई न ताला डाले। यहाँ प्रेम की बंसी सदा बजाता आए शाम सवेरा ओ भारत देश है मेरा भारत देश है मेरा। यहाँ सत्य अहिंसा और धर्म का पद लगता मेरा ओ भारत देश है 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 मेरा। वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम। वंदे भारत माता की जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा ओ भारत देश है मेरा ओ भारत देश है मेरा। सर्व विद्यार्थ्यांना गुरुजींनी विचारलं, त्यांनी नकाशा दाखवला जगाचा आणि त्याच्यामध्ये हा देश कोणता आहे। तेव्हा सर्व विद्यार्थ्यांनी सांगितलं हा भारताचा नकाशा आहे, पण लोकमान्य टिळकांनी सांगितलं हा माझा देशाचा नकाशा आहे। असा हा आपला भारत देश सुजलाम सुफलाम होता नाही आजही आहे। एवढी कृपा कोणत्याही जगातल्या कोणत्याच देशावर नाही। करोनामध्ये इतर देशांमध्ये जी जीवितहानी झाली तेवढी आपल्या देशामध्ये नाही झाली। असा देशच नाही पृथ्वीच्या पाठीवरती संरक्षित। छोटे छोटे कुठे काही भूकंप थोडीफार धक्का बसत असेल
तोही 3 रिश्टर स्केल एवढाच. जिथे 8.8चा धक्का बसला आता जपानकडे तिकडे, तिथली काय कंडिशन झाली पहा. मागच्याच हप्त्यातली गोष्ट आहे. अतिशय सुरक्षित अशा प्रकारचा. त्याचं कारण या देशामध्ये महान ऋषीवर होते, महान संत होते आहेत आणि पुढेही असणार आहे. गोदी में खेलती है जिसकी 1000 नदियाँ, गोदी में खेलती है जिसकी 1000 नदियाँ. हिंदू है वतन है हिंदुस्तान हमारा, हमारा सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हमारा सारे जहां से अच्छा. हम बुलबुले इसकी ये मुल्क का हमारा, हमारा सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हमारा सारे जहां से अच्छा, सारे जहां से अच्छा. आपण मात्र लक्षामध्ये काय ठेवायचं. भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तव परमभाग्याची संपत्ती. तेथही विवेकी परमार्थी त्याचा वशवर्ती मी परमात्मा. पवित्र ते गुण पावन तो देश, पवित्र ते गुण पावन तो देश, पवित्र ते गुण पावन तो देश, पवित्र ते गुण पावन तो देश. येथे हरिदास जन्म घेतली, येथे हरिदास जन्म घेतली, पवित्र ते गुण पावन तो देश, पवित्र ते गुण पावन तो देश. येथे हरिदास जन्म घेतली, येथे हरिदास जन्म घेतली, पवित्र ते गुण पावन तो देश, पवित्र ते गुण पावन तो देश. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. जिथे असे हरीचे दास जन्म घेतात की आपल्या आईचा अमृत महोत्सव सोहळा अखंड हरिनाम सत्व भागवत ज्ञान यज्ञ आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या पारायणाच्या माध्यमातून करतात. साधं नाही ही गोष्ट. कोणालाही भगवंत खूप पडले, हरीचे लाल पैसेवाले अब्जोपती आहेत, पण त्यांना समाजाची सेवा, आई वडिलांची सेवा पुण्यवानच असेल जो त्याला ज्याला घडते, जे ते हरीचे दास जन्म घेत. आपलं कर्तव्य आहे. ज्यांनी याच्याकरता त्याग केला, ज्या महात्म्यांनी संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्यधर्म केला, त्यांचा पालखी सोहळा, त्यांचे जे जे सोहळे असतील, आपल्याला त्यांच्या त्यागाची जाणीव धरायची. या देशाकरता ज्या क्रांतिकारकांनी आपला देह ठेवला, सीमेवरती जवान सज्ज आहेत, म्हणून आपण इथे भागवत कथा करू शकतो. इथे आपण निवांत आहोत. या निमित्तानं तुम्हाला आपल्याला एकच विनंती करायची, हे मेरे वतन के लोगो, मेरे वतन के जरा में भर लो पानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. है मेरे वतन के, है मेरे वतन के लोग,
जो शहीद हुए जरा याद करो कुर्बानी। जब घायल हुआ हिमालय, जब घायल हुआ हिमालय, कतरे में पड़ी आरामें। जब तक की सांस लड़े हो, जब तक की सांस लड़े हो, दिल अपने नाश बिछा दे। संगीत में धर के माता सो गए अमर बलिदानी। जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी। ऐ मेरे वतन के लोगों, जरा तुम भर दो पानी। जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी। कोई शिशु कोई जात मलाना, कोई दुर्गा कोई मदरासी। जय ज्याच्यामुळे आपल्या देशाला भारत ही नाव पडलं तो ऋषभाचा पुत्र। हा ऋषभ सुद्धा पुढे विदेही स्थिती त्याला प्राप्त झाली। असो ऐसा कोठे आठवची नाही, देही चविलेही भोगोदशा। अंगावर वस्त्र आहे की नाही, काय खाल्लं की नाही, उभा आहे का बसलेला आहे असं भान नाही या स्थितीमध्ये। अंगावर वस्त्र नाही, मिळेल तिथं खायचं, विश्रामूत्र त्याग उभ्यानेच करायचा, भानच नाही ना। त्यांचं बाहेरून पाहून एक संप्रदाय तयार झाला, जैन संप्रदाय। बाहेरचं आचरण पाहून कशामुळे त्यांना तसं झालंय हे नाही स्वीकारलं त्यांनी। आणि हे जे फिरतात ना साधू, हे फक्त बाह्य आचरणानं फिरतात, फक्त ऋषभदेवाची बाह्य स्थिती पाहून। पण कोणत्या कारणानं घडलं, कोणत्या बोधाने साधनाने घडलं हे नाही त्यांना पडलं। वेगळाच हा पंथ निर्माण झाला। तर असा हा भरत राजा, पूर्वीचे राजे कानाजवळचा केस पिकला तरी मुलाला किंवा युवराज जो कोणी नियुक्त असेल त्याला राजगादीवर बसून अरण्यामध्ये भगवत चिंतन करण्याकरता जायचे। 18 भार वनस्पती फुले फळे ओळती, भावी त्या पोखरणी नद्या गंगा वाहती। ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, ते सुख सांडोनिया कासया योग सेविती। सगळं मुबलक असताना सर्व सोडून देऊन भगवत चिंतना करता 50 वर्षानंतर वानप्रस्थाश्रम स्वीकारायचे। या भरत राजानं वानप्रस्थाश्रम स्वीकारला। नेपाळमध्ये जी गंडकी नदी आहे, पुला ऋषींचा जो आश्रम तिथे आहे, तिथे ही शालिग्राम सापडतात। त्या गंडकी नदीमध्ये तिथे छोटीशी पर्णकुटी उभारून भरत राजा त्या ठिकाणी राहू लागला। पुराण मुलांकडे कार्यभाग सगळा सोपवून देऊन भगवत चिंतना करता। एकदा स्नान करण्याकरता सकाळच्या वेळेला त्या गंडकी नदीवर गेलेला असताना त्या ठिकाणी एक गरोदर असणारी हरिणी आणि सिंहाच्या डरकाळीनं ती त्या ठिकाणी तिचा गर्भपात झाला। छलांग मारत घाबरून पळत असताना तिचा गर्भपात झाला आणि ते पाडस वाहत्या पाण्यामध्ये वाहू लागलं त्या गंडकी नदीच्या। कुत्र्याला दुसऱ्याची गती सहन होत नाही, माणसाला माणसाची प्रगती सहन होत नाही आणि साधूला जगताची अधोगती सहन होत नाही, अशी त्रिसूत्री होती। ती अधोगती पतित वाहत चाललेलं पाहिलं। सूर्याला अर्धे देत असणाऱ्या भरतानं त्याला उचललं, आपल्या पर्णकुटीवर आलं, संगोपन केलं, पोटच्या मुलासारखं संगोपन केलं आणि रोज ते पाडस त्या ठिकाणी तो ध्यानाला बसला का त्याच्या मांडीवर येऊन बसायचं, त्याच्या भोवताने फिरायचं, त्याचा लळा लागला आणि देह ठेवण्याची पाळी आल्यानंतर आता या पाडसाचं हरणाचं काय होणार अशी वासना निर्माण झाली आणि चढभरत राजा हरणी गर्भा गेला, खाला तो घातला। एवढाच चक्रवर्ती सम्राट त्या पोराच्या बायकांचा सगळ्याचा त्याग करून वैराग्याकरता हरण्यात आलेला आणि कशाची वासना झाली? जड भगत राजा हरणी गर्भा गेला,
जड भरत राजा गण निगल भगेला जड भरत राजा गण निगल भगेला जड भरत राजा गण निगल भगेला आला मोठा तलावा सजले आला मोठा तलावा सजले शरीरातून प्राण बाहेर पडताना ज्या वस्तूवरती विषयाची वासना होईल त्यानुसार जन्म प्राप्त होतो जन्म घेणे लागेल अरे जीवन अख्खं कुटुंबाकरता तुम्ही व्यतीत केलं ना आता आपलं पाहणं थोडस नाही तर मग आता ह्या नातवंडांचं कसं व्हायचं येशील कुत्री म्हणून जन्माला तिथं मांजर म्हणून जन्माला बैल म्हणून जन्माला आपलं पाहणं जरा थोडस अख्खं आयुष्य त्यांच्या पायी घालवलंच आहे ना थोडं आपलं बी पाहणं जाता जाता कर्तव्य बुद्धीने संगोपन करायचं प्रेम वेगळा मोह वेगळा प्रेम वेगळा प्रेम हे प्रेमामध्ये मोह नसतो वासना नाही इच्छा नाही त्यांच्याकडून काही मिळावं अपेक्षा नाही मग त्याचं मात्र जीवन सफल होईल त्याला त्यांची इच्छाच होणार नाही त्यांचं कसं होईल त्यांच्या कर्माने काय व्हायचं तसं होईल तुझं कसं होईल याचं बघ सामान्य एक चक्रवर्ती सम्राट त्याचा त्याग करून अरण्यात भगवत चिंतन सोडून काहीच नाही तरी त्याला वासना झाली या हरणाचं कसं होईल तो पुढे जडभरत म्हणून एका चांगल्या कुळामध्ये ऋषी कुळामध्ये नाही तो एक हरिण म्हणून जन्माला पण केलेलं सत्कर्म वाया जात नाही बरं का हरणी गर्भाच्या जन्माला आला पण कसायाच्या हरणीच्या घरच्या जन्माला नाही आला कसायाच्या घरी नाही जन्माला आला त्यांच्या हरणी गर्भाला नाही आला एका साधूच्या पर्णकोटीमध्ये असणाऱ्या हरणी गर्भाला गेला आणि तिथे मात्र जरी हरणाच्या रूपामध्ये होता तरी मागचं पूर्वस्मृती पुण्याईने त्याला आठवत होती काय चूक घडली म्हणून हा जन्म घ्यावा लागला म्हणून या ठिकाणी तो कोणत्याच प्रकारची वासना चित्तात ठेवली नाही आणि भगवंताचं स्मरण हरण जन्मात करतोय आणि तो देह ठेवताना वासना हरिरूप बनवली परिणाम त्या ठिकाणी जडभरत म्हणून एका चांगल्या कुळामध्ये जन्माला आल्यानंतर जाणीव झाली कळायला लागलं तेव्हापासून त्यांनी येड्याचं जिने घेतलं येड्याचं जिने म्हणजे येडा नाही पण येडा असल्यासारखं भासवलं आपल्याला माणसं कामं का सांगतात घरातली बाहेरची माहिती का आपल्यालाच लई हाऊस माझ्याशिवाय होणार नाही मग कर तो म्हणला मी एकदम बरोबर पद्धतशीर कर्म केलं तर हे मला बांधूनच टाकणार हे काम प्रपंच बांधून टाकेल म्हणून त्याला कोणतं काम सांगितलं का ते लाखाचं 12,000 करायचं जाणीवपूर्वक म्हणजे तोटा कसा होईल पण त्याला कोणी काम सांगतच नसं पण बसायचं आपलं चिंतन करत आपल्याला लय हाऊस आपल्याशिवाय होणारच नाही ती मात्र उलट करायचं काम बिघडून ठेवायचं फार जडासारखं राहायचं जड म्हणजे दगडासारखं येण्यासारखं राहायचं एकदा त्याला शेत राखण्याकरता पाठवलं आणि त्याच वेळेला एक भिल्ल होता आणि त्या भिल्लाने देवीची आराधना करणारा काही एक यज्ञ त्याला करायचा होता नरबळी देवीला द्यायचा होता त्यावेळेला त्यांनी तो एका माणसाला पकडून आणलं होतं त्यांच्या सरदारांनी आणि तो माणूस निष्ठून पळून गेला यांच्या हातून आता आपला अधिपती आपल्याला मारल्याशिवाय राहणार नाही ते एका माणसाच्या शोधात होते हा जडभरत त्यांना दिसला चला चालत चला त्याच काय निघाल्यानंतर त्याला तिथे घेऊन गेले चांगलं अभ्यंग स्नान घातलं गोडधोड खायला दिलं चांगली वस्त्र घातली बकरा असतो ना बकरा तो कसाही ज्या वेळेला ज्या दिवशी त्याला कापायचंय ना त्यावेळेला त्याला धान्य खायला गाव घालतो आणि ते धान्य खात असताना ते डोळ्यातून त्याच्या टपटप आसरू पडत असतात का
चारा रोज घालतोय ना, आज धान्य आलंय म्हणजे आपला दिवस आता जवळ आलाय. ती रडत असते बकरं. पहा तुम्ही कधी बी धान्य ठेवल्यावर रडतं. त्याला माहिती आता याच्या पुढचं काय क्रिया कर्म आहे त्याला माहिती. पुढे ते सतत असते. एक एकाची पाहता जिनहानी सावध त्यागमने कार्यभाना. अगोदर त्याचा जोडीदार लटकवलेला त्यांनी त्याच्या डोळ्यांनी पाहिलाय. त्यालाही धान्य खाऊ घातलं होतं. म्हणलं आपली पाळी आली धान्य खाऊ घातले. म्हणलं राजा ह्या जड भरताच्या ध्यानामध्ये आलं सगळं. तो आपला मस्तीमध्ये भगवत चिंतनामध्ये देव कधी म्हणणारच आहे. माझं प्रारब्धात जर याला समरण असेल तर तसं स्वीकार आहे मला. पण देवीला सहन झालं नाही. ब्रह्मवेत्ता इथे बळी दिला जातोय. त्या मूर्तीमधून देवी प्रगटली आणि या सर्वांचा शिरच्छेद केला, वध केला. जड भरत राजाचं रक्षण केलं. जड भरताचं रक्षण केलं. तो पुन्हा आपल्या घरी आला. पुन्हा रस्त्याने जात असताना रहुगण नावाचा राजा गुरुच्या शोधामध्ये निघाला गुरु करायला. 4 जणांनी पालखीमध्ये त्याला घेऊन चाललेले असताना त्यांचा एक भुई आजारी पडला पालखीचा. हा धष्टपुष्ट दिसतोय म्हणून याला लावला त्या ठिकाणी पालखी व्हायला. हे चालायचं पण त्याच्या अनुसंधानामध्ये असल्यामुळे पुढे जर मुंगी जरी आली तरी टुंकन बेटकासारखं उडी मारायचं. त्या राजाला धक्का बसायचा. म्हणजे क्या बदतमीजी आहे. त्यांनी सांगितलं हा नवीन पोही आणलेला आहे आणि तो हा नीट चालत नाही म्हणले. त्या राजाने खाली पालखी ठेवायला लागली. त्याची निर्भत्सना केली. कोण रे तू? मी राजा आहे. मी तुला शिक्षा करेन. नीट चाल पालखी नीट चाल चालव. तो हसला आणि तो म्हणे तो हसला का? त्यांचा संवाद झाला. तू स्वतःला राजा समजतोस आणि तुझा देह आणि माझा देह काही वेगळा नाही. पंचमहाभूताचा देह आत्मा एकच आहे. असं बोलल्यावर धडा लक्षामध्ये आलं रहुगण राजाच्या. कपिल मुनींना शरण जाण्याकरता निघाला होता गुरु करण्याकरता. त्याला वाटलं हेच कपिल मुनी आहेत का काय. श्री संतांच्या माथा चरणावरी त्याने त्याला माफी मागितली आणि मला अध्यात्माचा उपदेश करा. तो जो जड भरत राजाला रहुगण राजाला जड भरतानी जो उपदेश केला एवढा सुंदर आहे. त्याचं नाव आहे भागवत. अशा पद्धतीनं तो 5वा स्कंद त्या ठिकाणी संपला. 6व्या स्कंदामध्ये अजामेळाचं आख्यान आलं. अगोदर ब्राह्मण असणारा पण एखादा वरामध्ये एकदा त्या ठिकाणी त्यांनी एक पुरुष वेश्येशी रममान होताना पाहिला आणि ते विषय त्याच्या चित्तात बसून विषयासक्त झाला. आपलं नियत कर्म सोडून तो सुद्धा वेश्याकमी बनला. एक वेळेला काही संत मंडळी त्याच्या घरी आलेली असताना तो घरात नव्हता. त्याच्या त्या पत्नीनं त्यांची सेवा केली. ज्या वेळेला तो आला आणि आल्यानंतर त्या ठिकाणी हे सगळं पाहिल्यानंतर संत मंडळी म्हटले महाराज आम्हाला काही तुमच्याकडे त्या ठिकाणी मागायचं. तो म्हणला मी नसताना तुम्हाला हिने घरात घेतलं हे तुमचं भाग्य समजा. मागायचं बिगायचं काही नाही. निघा पाहिजे बाहेर. नाही असं काय करू नका. एक मागणं आमचं पूर्ण करा. ठीक आहे बोला काय पाहिजे तुम्हाला. काही नाही तुम्हाला मुलगा होईल ना त्याचं नाव नारायण ठेवायचं. दुसरं काहीच नाही म्हणजे बस. आणि मग तेवढंच फक्त संतांची सेवा घडलेली जीवनात होती आणि संत नगून गेले. पुढे त्यांना जो मुलगा झाला पण त्याची वृद्धापकाळ जवळ आला होता. अजामेळाचा देह ठेवत असताना यमदूतांना पाहिलं. वाईट कर्म सगळं केलेलं असल्यामुळं भीतीयुक्त अंतःकरणानं त्या ठिकाणी त्याने आपल्या मुलावर अतिशय लढा होता. त्याला हाक मारली अरे नारायणा ये रे. बोलवलंय मुलाला पण त्या ठिकाणी नारायणापर्यंत आवाज गेला. त्यांनी आपले दूत विष्णुदूत पाठवले आणि यमदूतांना हुसकून लावलं आणि अजामेळाला त्या ठिकाणी वैकुंठाला घेऊन गेले. नाम तुझे नाम तुझे नाम तुझे नारायण. Namaste.
कथा आलेल्या आहेत. अजामेळाचं आख्यान उपाख्यान त्या ठिकाणी आहे. त्यानंतर दक्ष प्रजापतीची कथा आहे. वृत्रासुराची कथा त्या ठिकाणी आहे. आणि सप्तम स्कंदामध्ये भक्त प्रल्हादाची कथा, अष्टम स्कंदामध्ये मन्वंतराचं वर्णन त्या ठिकाणी केलं, समुद्र मंथनाची कथा आहे. त्यानंतर वामन अवताराची कथा आहे. खूप खूप सुंदर अशा कथांनी हे श्रीमद भागवता उपदेश आपल्याला केलेला आहे कथांच्या माध्यमामधून. त्यानंतर नवम स्कंदामध्ये प्रभू रामचंद्रांचं चरित्र येतं. आपली वेळ जास्त होऊन गेली, 20 मिनिटं. थोडासा कथेचा प्रभू रामचंद्रांच्या कथेचा भाग आपण आता म्हणलो होतो पाहू, पण ठीक आहे. 5-6 कथा आपल्या नेत्या कानावरून तरी गेल्या. जरी प्रभूचं चरित्र प्रभू रामचंद्रांचं आपण थोडासा पाहण्याचा दुपारच्या सत्रात प्रयत्न करूया. आणि त्यानंतर मला वाटतं नाही आपण प्रभू रामचंद्रांचं चरित्रच दुपारच्या सत्रामध्ये पाहू. कृष्ण भगवंतांचा जन्म आणि कथा याला आपण 2 दिवसाच्या वेळामध्ये हे सगळं भागवत महात्म्य आणि ते करण्याचा प्रयत्न करूया. थोडासा काही या 2 कथांना वामन अवताराच्या या कथांना 2 कथांना एक स्पर्श करू. आणि प्रभू रामचंद्रांचं चरित्र हा दुपारच्या कथेचा आपला भाग असेल. कृष्ण भगवंताचं चरित्र आपल्याला 2 दिवस वर्णन करायला आपण वेळ दाखवून ठेवू. आज प्रभू रामचंद्रांचं चरित्र आणि यातल्या असणाऱ्या काही थोड्याशा 2-3 कथा पाहण्याचा प्रयत्न करू. आणि आजच या ठिकाणी आता या वाणीला या ठिकाणी विराम देऊ. पुंडलिक वरदा सद्गुरुनाथ भगवान